श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली भाजी आहे मस्त होणारी पत्ताकोबीची भाजी, लंचसाठी झटपट होणारी। आपण त्यासाठी पत्ताकोबी छान बारीक चिरून घेतलेली आहे, मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, टमाटे आणि कोथिंबीरीच्या काड्या पण घेतलेल्या आहेत। आपण कृतीमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातलेली आहेत ऑलरेडी, आणि मोहरी झाली की तडतडली की आपण त्यामध्ये घालूया जरा हिंग घालूया। हिंग झाला की आपण त्यामध्ये घालूया छान मिरच्या झाल्या की आपण त्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर आणि पत्ताकोबीची भाजी ॲड करूया। झाली की आपण त्यामध्ये घालूया जरा हळद घातली की आपण छान भाजीला परतून घेऊया। ही इतकी झटपट होणारी भाजी आहे, मस्त लंचसाठी तर बेस्ट आहे। लंच डिनर आपण कधी पण करू शकतो। बस आपली पूर्वतयारी आहे की आपल्याला कोबी चिरून असलेली पाहिजे। आता आपण आधी थोडी कोबी मिक्स करून घेतली, मग आपण पूर्ण कोबी घातली आहे त्यामध्ये आणि पुन्हा परत मिक्स करून घेऊया। पत्ताकोबी छान परतली ना की खूप छान लागते ही भाजी। आणि जसं हिवाळा येतो ना, आपण या भाजीमध्ये दाणे देखील घालू शकतो। पत्ताकोबी जी शिजली छान शिजलेली आहे की आपण त्यामध्ये घालूयात टमाटर। एक टमाटर घेतलेला आहे मस्त, आणि याला देखील आपण परतून घेऊया। टमाटर शिजला की आपली भाजी मस्त तयार आहे, ऑलमोस्ट झालेली। बस भाजी शिजायला पण जरा वेळ लागतो, पण ही झटपट होते भाजी। आपण जरा वाफवून घेऊया या भाजीला एक प्लेट ठेवून। छान प्लेट आपण ठेवलेली आहे, भाजी मस्त वाफवलेली आहे, छान झालेली आहे भाजी आपली। आणि झाली की आपण त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, आणि पुन्हा आपण एकजीव मिक्स करून घेऊया। अशी आहे ही आपली पत्ताकोबीची भाजी। प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात तर ही टिफिनचे तर सुपर हिरो आहे, आपण पत्ताकोबीला म्हणू शकतो। आपली भाजी तयार आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा। आवडलं तर लाईक करा, कमेंट आणि सबस्क्राईब। थँक्यू।